मी रमेश माऊली वारगडे. आज आम्हाला पायी परिक्रमेत 51 दिवस झाले. आज नरसिंगपूर जिल्ह्यात आहे, उत्तर दक्षिण तटाला. तर हे गुळाचा कारखाना आहे. इथे आम्हाला रस पिण्यासाठी बोलले. बघा हे गुळाचे ढिगळे एवढे. आम्ही हायवेने जात असताना त्या गुळ मालकांनी कारखान्यावाल्याने आम्हाला सर्वांना रस पिण्यासाठी बोललेले आहेत. हे बघा हा गुळ बनतो इथं. हे बघा कढया, ही कढई, ही कढई लास्ट फायनल 2 नंबर 3 नंबर हा कारखाना. हे कारखान्याचे हे आमचे परिक्रमावासी आहेत. तर त्यांची पण इच्छा झाली का गुळ कारखान्यात जावा आणि गुळही खावा ताजा ताजा आणि रसही पिवा. नर्मदे यार हां या माझं पण येऊ दे. नर्मदे हा कारखान्यावर आला गुळ खाला ताजा गुळ आणि ताजा रस कितली भरभरून. गुळ मालकाने आम्हाला रस्त्यावरून बोलवले तिकडं या आमच्या कारखान्यावर गुळ खाला रस प्यासाठी. म्हणजे आम्हाला त्या बाजून नरसिंग जिल्हा लागला होता, ह्या बाजूनही लागला. त्या बाजून आम्हाला गुळ भेटला, रस भेटला ताजा. तर बघा कितल्या भरभरून रस आणलं. हे बघा ही कितल्या बघा हे बघा कितली भरभरून रस आहे बघा. अरे काय पिवतो म्हणून केटली भरकी खाओ, केटली भरकी पिओ. दाखवू नका हाँ ये लीजिए. हाँ बहुत हो गया. हो ला दूँ. नहीं ये तो पी लो. दे दो. नर्मदे हा ताजा रस पितात बघा आमचं. बस हो गया बस. ताजा रस नहीं हाथ गया नसतं का आई ना जाने दो. मग दिसत एकदम उसाचा रस ताजा. बाबा दे इकडे. दे थोडा घे नका तू. तो लागेल धार पोट साफ होईल का. टेन्शन नाही घ्यायचा. अरे आपल्याजवळ औषध आहे. थांबा 1 मिनिट. नर्मदे यार थांबा. लिंबू आहे ना, लिंबू पिळा ना. आईला बास का लिंबू पिळा. फोडा याला चाकू दे तुम्ही. थांबा. टलवाडी तो लिंबू कापा ना. नाही ओल पाडा एक उदूस मार. याला आपल्याकडे हातेर असून कापू का येलो दोन नको. बघा एक कितली रस पिलत गडी. ताजा रस आहे ताजा. हे कर्मचारी बघा गुळाच्या थप्प्या. नरसिंगपूर जिल्ह्यामधली हे बघा ताजा गुळ. हे गुळाचं साशे याच्यात गुळ वाटायचा बाजा. अरे बाबांनो लय नका पिऊन संडासला जाल.